नमस्कार, मैं डॉक्टर ममता गुप्ता और आज हमारे साथ वर्धा से मनोहर चन्नावर अंकल जी हैं और इन्हें बहुत अच्छा रिजल्ट आया पार्किंसन डिसीज में। वो साइन भी नहीं कर पाते थे, लिख नहीं पाते थे, आज वो अच्छे से लिख पा रहे, साइन कर पा रहे। तो हम उन्हीं से सुनेंगे उन्हें कैसा लग रहा है। सो काका बोला, कसं वाटतंय? तुमचं नाव, वय सगळं सांगा. मी मनोहर चन्नावर, वर्धा. तुमचं वय किती आहे? माझं वय 81 आहे. बरं. आता 81 वय आहे. मी 3 वर्षाबद्दल नोकरी सोडली होती. व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं होतं. त्यावेळेस मी म्हणजे माझ्या हाताला क्रॅम्प होता आणि आय कॅन नॉट राईट सेंटेन्स आल्सो. मी एक शब्दसुद्धा लिहू शकत नव्हतो. त्यामुळे मला ते VRS घ्यावं लागलं. नंतर मी बरेचसे मेडिसिन घेतलं. इवन आपले न्यूरोलॉजिस्टला पण भेटलो होतो नागपूरच्या. त्यांनी म्हटलं का याचा आम्ही काहीच करू शकत नाही, ह्या स्पॅझममध्ये डिफेक्ट आला आहे तुमच्या, म्हणे याला काही इलाज नाही म्हणे. मग शेवटी मी नाराज होऊन डाव्या प्रॅक्टिस करा म्हणते. डावाच आला, पण डावा हाती माझा तसाच झाला. मग 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 मला नाईलाजच तो व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यावं लागलं. त्याच्यानंतर मग मी गुप्ता मॅडमचं औषध घेतले आहे. कोणतं काम झालं? रेड जिन्सिंग आणि नोनी ज्यूस. अजून 1-2 ॲटम घेतले. त्यांनी माझ्या हाताला बराच फायदा झाला. म्हणजे आय कॅन राईट नाव. म्हणजे मला सिग्नेचर सुद्धा करता येत नव्हते, पण आता सिग्नेचरही करतो आणि मी एखाद्याला 2-4-5-10 लाईन लिहू शकतो. आणि रिटायरमेंटच्या आधी जर आपल्याला मोदी केअर मिळालं असतं तर माझ्या बाबांना नोकरी सुद्धा सोडायचं काम म्हणजे 3 वर्षाचा माझा पगार गेला काय, हात आला ना, काही प्रॉब्लेम नाही आपला. सॅटिस्फाईड. म्हणून ममता मॅडमचे तर खूप खूप धन्यवाद. मोदी केअरचे पण खूप खूप धन्यवाद. ते 4-5 वर्षाबद्दल जर आपला ॲडव्हान्टेज मिळाला असता तर मी नौकरी सोडलीच नसती. सो आपने देखा, अंकल जी जो है 81 ईयर्स के हैं और इन्होंने 3 साल पहले जॉब ही छोड़ दिया. क्यों छोड़ दिया? क्योंकि वो राइट नहीं कर पाते थे, साइन भी नहीं कर पाते थे. रिटायरमेंट मतलब अर्ली एज में ले लिया. हाँ, अर्ली एज में उन्होंने VRS ले लिया. सो हमने जब इनको मोदी केयर के सप्लीमेंट्स दिया, अच्छा न्यूरोलॉजिस्ट और काफ़ी डॉक्टर्स इन्होंने रेफर किए, सबने कहा कि ये ठीक नहीं हो सकता है, आप लेफ्ट हैंड से लिखना शुरू कर दें. और इन्होंने लेफ्ट हैंड से शुरू किया, लेकिन उसमें भी प्रॉब्लम होने लगी. वैसे हो गया जी. सो अब हमने जब इनको मोदी केयर के जिनसिंग, नोनी जूस और बाकी भी सप्लीमेंट सब स्टार्ट किए, सो अब उनका ये सिचुएशन है, वो पूरा एक पेज लिख पाते हैं, अच्छे से साइन कर पाते हैं और ही इज़ वेरी हैप्पी. माधुरी जी के पिताजी हैं. माधुरी जी, आपको कैसा लग रहा है रिजल्ट? बहुत अच्छा रिजल्ट लग रहा है. वेरी और बहुत खुश हूँ. वेरी गुड. सो थैंक यू मोदी केयर.